चाळीसगाव तळेगाव आरोग्य केंद्राचा निष्काळजीपणा. अँब्युलन्स असूनही महिलेला खासगी गाडीतून पाठवले, रस्त्यातच झाली प्रसूती. चाळीसगाव तालुक्यातील तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पीएचसी गलथान कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे. कर्मचाऱ्यांच्या अक्षम्य निष्काळजीपणामुळे एका गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आरोग्य केंद्रात अँब्युलन्सची सुविधा उपलब्ध असतानाही ती बंद असल्याचे कारण देत महिलेला खासगी वाहनातून पाठवल्याने प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नेमकं काय घडलं? अंधारी गावातील एक गरोदर महिला प्रसूती वेदना सुरू झाल्याने सकाळी 7 वाजता तळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली. तिची अवस्था गंभीर असतानाही तिला तपासणी न करताच थेट चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. आरोग्य केंद्राची अँब्युलन्स खराब असल्यामुळे ती उपलब्ध होऊ शकणार नाही असे सांगण्यात आले. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती आणि ब्रिक्स ह्युमन राईट्स यांनी आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे विचारणा केली. अँब्युलन्स बंद असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली आहे का, या प्रश्नावर मात्र डॉक्टरांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे महिलेला खासगी गाडीतून पाठवताना तिच्यासोबत कोणताही डॉक्टर किंवा नर्स पाठवण्यात आला नाही. गाडीतच झाली प्रसूती. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे महिलेच्या नातेवाईकांनी तिला एका खासगी ओमनी गाडीतून चाळीसगावच्या दिशेने घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. पण दुर्दैवाने गाडी रस्त्यात असतानाच तिची प्रसूती झाली. सुदैवाने या घटनेत बाळ आणि बाळंतीण दोघेही सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासनावर प्रश्नचिन्ह आणि कारवाईची मागणी. या घटनेने आरोग्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपत्कालीन परिस्थितीत अँब्युलन्ससारखी महत्त्वाची सुविधा उपलब्ध असूनही तिचा वापर न करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत. या घटनेची जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन योग्य ती चौकशी करावी अशी मागणी जोर धरत आहे. या घटनेमुळे आरोग्य यंत्रणेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड झाल्या आहेत.